राष्ट्रीय पातळीवर फ्राउशीच्या निकेतन शिंदेने मिळवले सुवर्ण पदक। उज्जैन येथे 22 ते 29 नोव्हेंबर 2025 दरम्यान आयोजित 69व्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत देशभरातील एकूण 18 राज्यांनी सहभाग नोंदवला। या प्रतिष्ठित स्पर्धेत नाशिकच्या फ्राउशी शाळेतील निकेतन शिंदे याने उत्तुंग कामगिरी करत संघ गटात सुवर्ण पदक मिळवले। महाराष्ट्र संघाने प्रभावी प्रदर्शन करत भारतात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान पटकावला। विशेष म्हणजे नाशिकमधून नॅशनल मल्लखांब स्पर्धेसाठी अंडर 14 गटात निकेतन हा नाशिकमधून निवड झालेला आजपर्यंतचा पहिलाच खेळाडू ठरला आहे। नाशिकचा खेळाडू स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत सहभागी झाला आणि टीम गोल्ड मेडलची जबरदस्त कामगिरी करून एक नवीन इतिहास घडवला। निष्ठा, कष्ट आणि शिस्तीमुळे आज राष्ट्रीय पातळीवर हे सुवर्ण यश मिळाले, असे निकेतनचे वडील श्रीराम शिंदे यांनी म्हटलं आहे। नमस्कार, मी श्रीराम शिंदे, निकेतनचे पप्पा। आम्हाला खूप आनंद होतोय की मुलाने नॅशनल गेम्समध्ये गोल्ड मेडल घेतलं आहे आणि हे सर्व श्रेय ते निकेतनचे कोच यशवंत जाधव सर, त्यानंतर यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील सर, यशवंत व्यायाम शाळेचे सर्व सिनियर दादा दीदी, ज्यांनी निकेतनला म्हणजे खूप बारीक आणि लक्षपूर्वक त्याची तयारी करून घेतली। आणि याच्या व्यतिरिक्त फ्राउशी अकॅडमीचे श्री रतन लत सर, ज्यांनी त्याला नेहमी प्रोत्साहन दिलं गेमसाठी। आणि जेव्हा जेव्हा त्याला छोट्या छोट्या मॅचेसमध्ये तो जिंकला तेव्हा तेव्हा त्यांनी त्याला बोलवून त्याला ॲप्रिशिएट केलं आणि त्याला प्रोत्साहित केलं। तर या सगळ्या गोष्टींचा हा परिणाम आहे की तो म्हणजे जिल्हास्तरीयवर त्याची निवड झाली, त्यानंतर विभागात निवड झाली, त्यानंतर राज्यात त्याची निवड झाली आणि महाराष्ट्र राज्यातून 4 मुलं जे निवडले जाणार होते त्यामध्ये त्याची निवड झाली आणि फायनली तो नॅशनलपर्यंत पोहोचला। नॅशनलमध्ये पण त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला आणि फायनली महाराष्ट्र टीमसाठी गोल्ड मेडल मिळालं। महाराष्ट्र टीममध्ये 4 प्लेयरने त्यांचे जे पॉईंट्स होते त्यात मुंबईचा एक होता ज्याचा हायेस्ट पॉईंट होता 8.35 आणि सेकंडला होता निकेतन 8.30। म्हणजे महाराष्ट्रामध्ये पण तो सेकंड लेवलला आणि ऑल ओव्हर इंडिया तो जे त्यांचे इंडिव्हिज्युअल ॲपरेटस होतात तर त्यात टॉप 10 मुलं काढले होते। 18 राज्यातून, प्रत्येक राज्याची 4 मुलांची टीम होती आणि त्यातून 4 मुलं, तर त्या सगळ्या मुलांमधून जे बेस्ट परफॉर्मर आहे त्या टॉप 10 मध्ये पण त्याचा नंबर लागला आणि मग त्याला इंडिव्हिज्युअल ॲपरेटस करण्याचा पण तिथं चान्स मिळाला आणि फायनली टीमसाठी गोल्ड मेडल त्याला मिळालं। आणि खूप आनंद होतोय की फर्स्ट इयर म्हणजे 6वी पासून जे DSO मॅचेस सुरू होतात आणि पहिल्याच वर्षी तो या सगळ्या स्पर्धा पार करीत करीत नॅशनलला पोहोचला आणि नॅशनलमध्ये त्यांनी DSO मिळवला, नॅशनलचं गोल्ड मेडल मिळवलं। धन्यवाद। आणि निकेतन लहानपणापासूनच म्हणजे पहिलीपासूनच तो घरामध्ये उड्या मारणं किंवा गावी गेलं की झाडाला लटकणं, नंतर हातावर चालणं, योगा, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आम्हाला दिसत होत्या। तर त्यावेळेस वाटलं की याला कुठल्या तरी गेममध्ये आपण टाकूया। तर आम्ही यशवंत व्यायाम शाळेमध्ये गेलो आणि तिथं मग आम्ही यशवंत सरांना भेटलो। यशवंत सरांनी सांगितलं की याच्यामध्ये मला ते दिसतंय जो मल्लखांबसाठी एक चांगला प्लेयर हा घडू शकतो। तर सरांनी त्यातलं ते ओळखलं, ते स्किल, आणि त्या दिवसापासून म्हणजे गेल्या आता 4-4.5 वर्षापासून ती सुरुवात झाली आणि हा 4.5 वर्षाचा प्रवास, 4.5 वर्षाची मेहनतीचं फळ आता हे नॅशनलपर्यंत येऊन तो पोहोचलाय। त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे आणि आनंद आहे। माझं नाव निकेतन श्रीराम शिंदे, मी फ्राउशी अकॅडमीमध्ये शिकतो आणि मला झाडावरती चढायला खूप आवडायचं, म्हणून मी मल्लखांब हे खेळ जॉईन केलं आणि यशवंत सरांनी पण मला खूप हेल्प केली। फ्राउशी अकॅडमी आणि यशवंत व्यायाम शाळा सगळ्या दादांनी पण मला हेल्प केली, म्हणून मी आजपर्यंत इथे पोचलो आहे नॅशनलपर्यंत आणि मला पण खूप आनंद होत आहे। आणि नमस्कार, माझं नाव यशवंत रमेश जाधव आहे। मी मल्लखांब प्रशिक्षण देतो। गेल्या 30 वर्षापासून मल्लखांब शिकवतो। 59वी राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा उज्जैनला झाली, त्याच्यामध्ये निकेतन शिंदे यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि घवघवीत यश मिळवलं। महाराष्ट्राच्या टीमला
त्यांनी गोल्ड मेडल मिळवून दिलं. अतिशय इतिहास घडलाय की अंडर 14च्या टीममध्ये निकेतन शिंदेनी ही गोष्ट करून दाखवली आहे. आणि मल्लखांब हा भारतीय खेळ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मल्लखांबाचा उगम नाशिकला सप्तशृंगीच्या गडावरती झाला. ज्यांनी मल्लखांबाची सुरुवात केली कैलासवासी बाळम भट्ट, दादा देवधर, ते पण नाशिकचे, म्हणजे नाशिक जन्मभूमी मल्लखांब आहे आणि त्याच्यामध्ये हा इतिहास घडला आहे. आणि मल्लखांब हा भारतीय खेळ असल्या कारणाने खेलो इंडियामध्ये, राष्ट्रीय गेम्समध्ये मल्लखांब असतो. नंतर विश्व मल्लखांब स्पर्धा होतात. बाहेरच्या 12 ते 13 देशांमध्ये मल्लखांब सुरू झाला आहे. तर जिल्हा परिषद, महानगरपालिकाच्या शाळा यामध्ये मल्लखांब असत नाही, त्यात असायला हवा असं मला वाटतं. आणि यांनी घवघवीत यश मिळवलं. निकेतन ज्यावेळेस नाही का यशवंतराव शाळेमध्ये आल्यानंतर मला भेटल्यानंतर मला त्याचा स्पार्क दिसला आणि मग मी त्याच्या पाठीमागे लागलो. मग त्याला छोट्या छोट्या स्पर्धा होत्या निमंत्रितांच्या, त्या स्पर्धा खेळल्या. त्या स्पर्धांमधनं त्यांनी यश प्राप्त केलं. आणि ह्या ज्या स्पर्धा होता ह्या शासनाच्या स्पर्धा होता. तो जो प्रवासी अकॅडमीमधनं त्यांनी एक फॉर्म भरला होता, प्रवासी अकॅडमी थ्रू तो गेला कॉम्पिटिशनला. तो पहिले जिल्हा स्पर्धा खेळला, तिथे गोल्ड मेडल घेतलं. जिल्हा झाल्यानंतर विभाग झाले, विभागामध्ये त्यांनी गोल्ड घेतलं. नंतर त्या लातूरला स्पर्धा झाल्या, राज्य स्पर्धा. त्या राज्य स्पर्धेमध्ये त्यांनी गोल्ड मेडल घेतलं. आणि त्याच्यानंतर त्याला एक शासनातर्फे एक कॅम्प असतो, तो 8 दिवसाचा कॅम्प केला त्यांनी औरंगाबादला. तिथे नाही का अर्जुन पुरस्कार विजेते सागर ओघळ होते. नंतर अतिशय चांगले नाही का प्रशिक्षक तिथे होते, संदीप शिंदे होते, नंतर किशोर म्हात्रे होते, यांनी मार्गदर्शन केलं. महाराष्ट्राकडनं नाही का त्याला चांगल्या प्रकारे शासनाकडनं मदत झाली. त्याच्यानंतर शासनच त्याला घेऊन नाही का नॅशनल्सला गेले ते उज्जैनला गेल्यानंतर तिथे त्यांनी घवघवीत यश मिळवलं. नंतर त्या अख्ख्या 18 राज्य आले होते. त्यात 18 राज्यामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आला. नंतर 18 राज्यांमध्ये याची निवड झाली वैयक्तिकमध्ये पण त्याने फाईट दिली आणि नाही का तो 10 मध्ये आला. बेस्ट 10 जे भारतातले बेस्ट 10 होते त्याच्यामध्ये तो आला आणि तो 5वा होता. अतिशय चांगली मेहनत, कष्ट आणि नाही का एकाग्रता, त्याच्यामुळे नाही का यश प्राप्त करू शकले. फक्त एवढंच इच्छा आहे की महाराष्ट्राचा हा खेळ आहे, हा महाराष्ट्रात टिकावा. जो मध्य प्रदेशमध्ये तो राज्याचा खेळ आहे, तो आपला राज्याचा खेळ व्हावा. आणि त्याच्यामध्ये यांना छत्रपती पुरस्कार, नंतर नाही का अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार हे मिळावे ही अपेक्षा बाळगतो. कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे. या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. हीच संधी आहे AH इन्स्टिट्यूट सोबत. नाशिकमधील एक विख्यात एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज, ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी. इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन, सगळं काही एका छताखाली. AH इन्स्टिट्यूट, जिथे तुमची आवड, स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी. आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी.